नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या ठिकाणी संपूर्ण पेपर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नाशिक बघा हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मुदखेडचे बघा डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तोरणमाळचे पठार विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येणारे पठार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा. कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा कोकणामध्ये विचारले, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? बघा कोकणामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. नंदुरबार बघा हा जिल्हा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. हिंगोली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघा हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघा परभणीची लागते, वाशिमची पण लागते, नांदेडची पण लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा लातूरची सीमा लागत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याने पंचायत राज पद्धत बघा खालीलपैकी केव्हा स्वीकारली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याने पंचायत राज ही पद्धत केव्हा स्वीकारली होती? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. 1 मे बघा सन 1962 पासून महाराष्ट्र राज्याने पंचायत राज व्यवस्था बघा पद्धत स्वीकारली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर कोणता आहे? बघा पंचायत राज व्यवस्थेचे बघा 3 स्तर पडतात. बघा या ठिकाणी सर्वात कनिष्ठ स्तर कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायत हा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा 10 काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा पोलीस पाटील बघा असेच बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. कृष्णा आणि कोयना
कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? विद्यार्थी मित्रांनो बघा, कृष्णा आणि कोयना बघा यांचा संगम, प्रीती संगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये कराड या ठिकाणी होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चले जाव चळवळ. बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं आहे? बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं असेल तर सन 1942. बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? वसंतराव नाईक बघा हे कृषी विद्यापीठ आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. वसंतराव नाईक बघा हे कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय विभाग किती असतील? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 6 प्रशासकीय विभाग आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 बघा काय विचारलं आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? संतांची भूमी. संतांची भूमी म्हणून बघा कोणत्या नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी असे म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचं आहे. संतांची भूमी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी असे म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 बघा काय विचारलंय? जिल्ह्याचे दंडाधिकारी कोण असतात? बघा जिल्ह्याचे दंडाधिकारी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे दंडाधिकारी असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, गावामध्ये पिकांची आणेवारी कोण ठरवतो? गावामध्ये विचारले पिकांची आणेवारी कोण ठरवतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गावामध्ये बघा पिकांची आणेवारी हे तलाठी ठरवतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे कोणता? बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे कोणता असेल? पांढरे सोने म्हणजे काय असतो? कापूस असतो. पांढरे सोने बघा पिकवणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, लोकसंख्येने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोकसंख्येने भारतामधलं सर्वात लहान राज्य म्हणजे पहा सिक्कीम हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो यशदा ही संस्था कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा शेतकऱ्यांचा आसूड बघा पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता असेल? बघा गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलं आहे? ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देते? बघा ग्रामपंचायतीच्या बघा अनुदानाला कोण मान्यता देते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या अनुदानाला पंचायत समिती मान्यता देते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 काय विचारला आहे? महात्मा गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी असतो? महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी असतो? 2 ऑक्टोबर बघा या दिवशी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? सर्वात कठीण वस्तू कोणती असेल? तांबे, चांदी, सोने, हिरा. हिरा बघा सर्वात कठीण वस्तू हिरा असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा हिंगोली जिल्हा संपूर्ण बघा पोलीस पाटील भरती महत्त्वपूर्ण बघा असेच बघा 4000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.